ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मित्रांनो, वर्षभरात येणाऱ्या सर्वात पवित्र आणि शक्तिशाली रात्रींपैकी एक रात्र म्हणजेच महाशिवरात्र ही ती रात्र आहे ज्या रात्री भक्तांनी श्रद्धा, विश्वास आणि प्रेमाने महादेवाची उपासना केली तर आयुष्यातील अडथळे दूर होतात, मन शांत होतं आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक केल्याने महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते. अनेक जण मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करतात, पण अनेकदा वेळ, अंतर किंवा परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक कसा करावा, कोणते मंत्र म्हणावेत, काय अर्पण करावं आणि संपूर्ण विधी कसा करायचा. हा विधी तुम्ही स्वतः कुटुंबासोबत किंवा शांतपणे एकट्यानेही करू शकता. महादेवाला मोठ्या विधीपेक्षा भावना, श्रद्धा आणि प्रेम अधिक प्रिय असतं. सर्वात प्रथम रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आपण पाहूया. तर आपल्याला लागणार आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक शिवलिंग लागणार आहे. ते दगडी किंवा धातूचे असले तरी चालेल. स्वच्छ पाण्याने भरलेला एक कलश, गंगाजल उपलब्ध असेल तर चालेल, पंचामृत, त्यामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर हे सर्व पदार्थ एकत्र केलेले, बेलपत्र 3 किंवा 5 पाने असलेले, पांढरी फुले किंवा धोत्राचं फूल असेल तर अतिउत्तम, अक्षदा, चंदन किंवा भस्म, फळे, नैवेद्यामध्ये गोड पदार्थ, दुधाचा कुठलाही पदार्थ किंवा खीर चालू शकते, अगरबत्ती, दिवा आणि एक स्वच्छ कापड. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा, शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे असावेत. घरात स्वच्छ आणि शांत जागा निवडा, तिथे शिवलिंग किंवा महादेवाचा फोटो ठेवा, समोर दिवा आणि अगरबत्ती लावा. सर्वात प्रथम पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडणं म्हणजे हातामध्ये पाणी, अक्षदा आणि फूल घ्यायचं आहे. आपल्याला संकल्प मंत्र म्हणायचा आहे. आपल्या मनातली जी इच्छा आहे ती महादेवाला सांगायची. आजच्या या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी मी श्रद्धा आणि भक्तिभावाने भगवान शिवाचा रुद्राभिषेक करीत आहे. महादेव माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी हा अभिषेक स्वीकार करा असं म्हणायचं आहे. मनातली इच्छा जी असेल ती महादेवांना सांगायची आहे आणि पाणी खाली सोडायचं. रुद्राभिषेकाला सुरुवात करूया. शिवलिंगावर हळूहळू पाणी अर्पण करा आणि मंत्र म्हणा. मंत्र म्हणायचा आहे ओम नमः शिवाय. हा मंत्र आपण 108 वेळा किंवा शक्य तेवढा म्हणता येईल तेवढा जप करत आपल्याला पाण्याने सर्वात प्रथम महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करायचा आहे. पंचामृताचा अभिषेक करूया. आता एका मागोमाग पंचामृत अर्पण करा, दूध अर्पण करा, दही अर्पण करा, तूप अर्पण करा, त्यानंतर मध अर्पण करा आणि सर्वात शेवटी साखर अर्पण करा. हे सर्व अर्पण करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा पद्धतीने सारखा मंत्र उच्चार करत राहायचा आहे. यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने शिवलिंगाला स्नान करा. रुद्रमंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणा. महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीय अमृतात. हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा आपण म्हणू शकतो. बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करताना ओम नमः शिवाय प्रत्येक बेलपत्रासोबत एकदा हा मंत्र म्हणावा. फुले, अक्षदा आणि चंदन अर्पण करा. शिवलिंगावर चंदन लावा, फुले अर्पण करा, अक्षता अर्पण करा. शिवलिंगाला आपण भस्म लावू शकतो, चंदन लावू शकतो, पण कुंकू अजिबात लावायचं नाही आहे. मंत्र आहेत ओम महादेवाय नमः, ओम शंकराय नमः, ओम रुद्राय नमः. अशा पद्धतीने मंत्रजाप आपल्याला करायचा आहे. शिवाष्टक किंवा शिवस्तुती आपल्याला म्हणायची आहे, शिवस्तोत्र म्हणायचं आहे. नैवेद्य अर्पण करायचं. नैवेद्यामध्ये फळे किंवा गोड पदार्थ अर्पण करा. पाण्याचा अर्घ्य घ्या. मंत्र आहे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा मंत्र आपल्याला संपूर्ण पूजाविधी करताना शेवटपर्यंत कंटिन्यू म्हणत राहायचं आहे. त्यानंतर आरती करायची आहे. आपल्याला जी आरती येते ती लवथवती विक्राळा किंवा ओम जय शिव ओंकारा स्वामी ओंकारा कुठलीही महादेवाची आरती तुम्ही म्हणू शकता. सर्वात शेवटी आपल्याला भोलेनाथाला प्रार्थना करायची आहे. आपल्याला म्हणायचं आहे हे भोलेनाथ, आजचा हा रुद्राभिषेक
माझा भक्तिभावाने स्वीकारा. माझ्या जीवनातील अडचणी दूर करा. मनात शांतता, बुद्धीत स्थिरता आणि आयुष्यात यश द्या. मित्रांनो, महादेवाला मोठ्या विधींची गरज नसते. त्यांना हवी असते मनाची शुद्धता, भक्ती आणि प्रामाणिकपणा. महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी एक छोटासा रुद्राभिषेकही तुमचं जीवन बदलू शकतो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.